2024 वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे. वर्षभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. वर्षभरात नीट परीक्षेचा वाद असो किंवा वक्फ बोर्डाचा वाद किंवा जय किशोरीच्या पर्सचा वाद असो, असे बरेच प्रकार समोर आले. त्यातून देशातील राजकारणात बराच गदारोळही झाला. असं काय काय विशेष घडलंय या वर्षात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षेत अर्जदारांच्या संख्येच्या बाबतीत अनेक अनियमितता होत्या, ज्यामुळे 2024 नीट यूजी यांच्यात वाद झाला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सी नीट यूजीचे व्यवस्थापन करते. ही अंडर ग्रॅज्युएट मेडिकल प्रोग्राम मधील प्रवेशासाठीची राष्ट्रीय परीक्षा आहे. 5 मे 2024 रोजी नीटच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप करण्यात आला होता, परंतु एनटीएने परीक्षेचे प्रश्न लीक झाल्याच्या दाव्याचं खंडन केलं होतं. या प्रकरणात बिहारमधील पाटणा येथून पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यात 4 विद्यार्थ्यांचा समावेश होता, कारण त्यांनी आधी प्रश्न मिळवण्यासाठी 30 ते 50 लाख रुपये भरले असल्याचं समोर आलं होतं. गुजरातमधील गोध्रा येथून या घोटाळ्यासंबंधी प्रकरण उघडकीस आलं होतं. गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा येथील एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकासह 5 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर 10 लाख रुपयांची लाच घेऊन 27 उमेदवारांना राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत करण्याचा कथित प्रयत्न केल्याचा आरोप आहे. 9 मे रोजी या संदर्भात FIR नोंदवण्यात आला होता. त्यानुसार गोध्रा येथील एका शाळेत नीट यूजी साठी परीक्षा केंद्र बनवण्यात आलं, तेव्हा ही बाब उघडकीस आली. त्यानंतर हे प्रकरण CBI कडे सुपूर्द करण्यात आलं होतं. 4 जून 2024 रोजी जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालामध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांमध्ये अनपेक्षित वाद झाल्याने आणखीन वाद चिघळला. असंख्य विद्यार्थ्यांनी असे गुण मिळवले जे गणिताच्या दृष्टीने अशक्य होते. त्यामुळे त्यावर अनेकांनी आक्षेप घेत तक्रारी आणि कायदेशीर आव्हानं निर्माण केली. पुनर्परीक्षा घेण्याची आणि परीक्षा रद्द करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. आंध्र प्रदेशमधील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. तूप भेसळीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने SIT स्थापन केली. विशेष तपास पथकाच्या अधिकाऱ्यांनी तिरुमला येथील पीठाच्या गरणीची तपासणी केली. या ठिकाणी तूप साठवलं जातं. हे तूप लाडू प्रसादात वापरलं जातं. SIT प्रमुख सर्वेश त्रिपाठी यांनी त्यांच्या पथकाने तुपाचे टँकर आणि तिरुमला येथील तिरुमला तिरुपती देवस्थानम लॅबची तपासणी केली होती. तिरुपती मंदिरात नंदिनी तुपापासून लाडू बनवले जातात. GPS द्वारे तूप पुरवठादारावर नजर ठेवली जाते. तसेच तिरुपती मंदिरात आता नंदिनी तुपाचा वापर लाडू बनवण्यासाठी केला जातो. नंदिनी हा कर्नाटक दूध महासंघाचा लोकप्रिय ब्रँड असल्याचं तेव्हा समोर आलं होतं. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये विनेश फोगाटने महिलांच्या 50 किलो फ्री स्टाईल मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम सामन्याच्या काही तास आधी नियमानुसार तिचं वजन मोजण्यात आलं, तेव्हा ते निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम अधिक होतं. त्यामुळे विनेश फोगाटला यासाठी अपात्र ठरविण्यात आलं. त्यावेळी असंख्य खेळाडूंनी प्रतिसाद देत फोगाटला पाठिंबा दर्शविला आहे आणि कुस्तीचे नियम बदलण्याची मागणी केली. विनेशने या प्रकरणी क्रीडा लवादाच्या न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र कोर्टातील निर्णयही विनेश फोगाटच्या विरोधात गेला. अशा प्रकारे विनेशचं सुवर्ण पदक हे हुकलंच, पण तिला रौप्य पदकही मिळवता आलं नाही. निराश होऊन विनेशने पॅरिस ऑलिम्पिक दरम्यान कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील तिच्या दुःखद प्रवासाला भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा PT उषा यांना जबाबदार धरलं होतं, कारण त्यांनी तिला पुरेसा पाठिंबा न दिल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. 5 जानेवारी 2024 रोजी कथित रेशन वितरण घोटाळ्यात तृणमूलचे नेते शाहजहान यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी संदेश खळी येथील सरबेडिया येथे पोहोचले होते. त्यावेळी नेता शेख शाहजहान फरार झाला होता. या काळात ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्लेही करण्यात आले होते. यानंतर लोकांनी आवाज उठवला आणि उघडपणे पुढे आले.
गावातील लोक शेख शहाजहान आणि त्यांच्या साथीदारांच्या अटकेची मागणी करीत होते. मागण्यांसाठी सातत्याने आंदोलनं करीत होते. या निदर्शनांमध्ये महिलाही सहभागी झाल्या होत्या. 8 फेब्रुवारी आंदोलनाची शेख शहाजहान यांच्या एका माणसाच्या मालकीच्या 3 पोल्ट्री फार्मला आग लागली, ज्यामुळे तणाव आणखीनच वाढला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या अदानींच्या कंपनीवर वीज प्रकल्पांसाठी लाच दिल्याचा आरोप आहे. एका मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाशी जोडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावल्याचा आरोप अमेरिकेचे सरकारी वकिलांनी केलाय. गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांनी सरकारी अधिकाऱ्यांना 2029 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. हे प्रकरण 2019 ते 2020 मधलं आहे. अमेरिकन तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. जुने वक्फ कायदे बदलण्यासाठी आज वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 संसदेत मांडण्यात आलाय. या विधेयकावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. विधेयक मांडताच सभागृहात प्रचंड गदारोळ झाला होता. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि MIMचे अध्यक्ष असोसउद्दीन ओवेसी, ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विरोधकांनी सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला होता. विधेयकाद्वारे 1995 आणि 2013च्या वक्फ कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या विधेयकात 1995च्या वक्फ कायद्याचे नाव बदलून युनिफाईड वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा 1995 असं करण्यात आलंय. विधेयकाद्वारे जुन्या कायद्यांमध्ये सुमारे 40 बदल करण्यात आले. पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावल्यानेही वाद सुरू झाला होता. भारतीय राज्यघटनेतील कार्यपालिका, कायदेमंडळ आणि न्यायपालिका यांची खच्चीकरणाचं आणि स्वातंत्र्याबाबतही अनेक जण मत व्यक्त करीत होते. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी IAS पदावर रुजू होणाऱ्या पूजा दिलीप खेडकर यांनी UPSCच्या 2022च्या परीक्षेत देशात 821 ऑल इंडिया रँक मिळवला होता. या रँकवर IAS पद मिळवणं अवघड असतानाही पूजाने ते प्राप्त करण्यासाठी OBC नॉन क्रिमिलेअर असल्याचं प्रमाणपत्र देऊन दृष्टीदोष आणि मानसिक आजार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिची IAS पदावर वर्णी लागली होती. पण वंचित बहुजन पक्षाकडून तिच्या माजी IAS अधिकारी राहिलेल्या वडिलांनी लोकसभा निवडणूक दक्षिण अहमदनगर मधून लढवली होती. त्यात निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची संपत्ती तब्बल 40 कोटींची असल्याचं आणि शेतीतून 43 लाख वार्षिक उत्पन्न येत असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे पूजा यांनी सादर केलेल्या नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. पूजाला वर्षाला 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असल्याचं संबंधित प्रमाणपत्रात देण्यात आलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरच्या वडिलांची 40 कोटींचं उत्पन्न असताना तिला नॉन क्रिमिलियर अंतर्गत प्रमाणपत्र कसं मिळालं असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यानंतर केंद्र सरकारने पूजा खेडकर हिला भारतीय प्रशासकीय सेवेतून कार्यमुक्त केलं होतं. 2024 मध्ये डीप फेक तंत्रज्ञानाचा गैरवापर वाढल्याने रश्मिका मंदाना, आलिया भट्ट आणि दीपिका पादुकोण यांच्यासह अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचा अश्लील व्हिडिओ करून त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. मनोरंजन क्षेत्रातील अशा तंत्रज्ञानांचे व्यक्तिगत आयुष्यातील सुरक्षा, गोपनीयता आणि नैतिक परिणामांसंबंधी व्यापक चिंता त्यावेळी निर्माण झाल्या होत्या. आध्यात्मिक वक्त्या आणि गायिका जया किशोरींचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या डिओरनं डिझाईन केलेल्या पर्स घेऊन विमानतळावर जाताना दिसल्या होत्या. या पर्सची किंमत 2 लाखांहून अधिक असल्याचं सांगितलं जात होतं. जया किशोरी यांच्या पर्स सोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाला होता. त्यावरून त्यांच्यावर टीका सुद्धा झाली होती. डिओरच्या वेबसाईटवरून ही पर्स कॉटन आणि गायीच्या वासराच्या चामड्यापासून तयार करण्यात आल्याचं समोर आलं होतं. सोशल मीडियावर यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा आणि वाद निर्माण झाला होता. 7 जून 2024 रोजी चंदीगड विमानतळावर सुरक्षा तपासणी दरम्यान भाजप खासदार कंगना रणावत सोबत एक विचित्र घटना घडली होती. CISFच्या अधिकारी कुलविंदर कौरने कंगना रणावतला कानशिळात लगावली होती. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आरोपी कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने शेतकऱ्यांच्या निषेधावर
कंगनाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. कानशिळात मारल्यानंतर कंगना चांगलीच संतापली होती. यानंतर कंगना रनौतने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक निवेदन देखील जारी केलं होतं. मंडळी, हे होते 2024 या वर्षी घडलेले काही विशेष हायलाइट्स. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा.